एक मोठी बातमी समोर येते। मंडळी, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या समितीला प्रशासक म्हणून नेमण्याचे निर्देश सरकारने दिले होते। 20 फेब्रुवारी 2026 रोजी याविषयीची अधिसूचना सरकारने काढली होती। मात्र आता प्रशासक सरपंचांचे अधिकार न्यायालयाने गोठवले आहेत। शासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यावर सुनावणी झाली। औरंगाबाद खंडपीठाने सुधारित अंतरिम आदेश दिले आहेत। त्यात सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवल्याचे समोर आले आहे। या आदेशानुसार ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक अजून झालेली नाही, तिथे पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नेमणूक करता येणार नाही। तसेच ज्या ठिकाणी आधीच नेमणूक करण्यात आली आहे, तिथे सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवण्यात आले आहेत। याचा अर्थ असा की आता सरपंचांना कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेता येणार नाही। टेंडर प्रक्रिया, नवीन कामांना मंजुरी यावरही बंदी घालण्यात आली आहे। फक्त अत्यावश्यक खर्च जसे की कर्मचारी वेतन, वीज बिल, पाणी बिल यापुरतेच अधिकार मर्यादित ठेवण्यात आले आहे। या निर्णयामुळे राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनावर मोठा परिणाम होणार आहे। मंडळी, आपणास हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा।